रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता हरि बहुत शेवट तो भला माझा बहु बोलला माझा बहु बोलला माझा बहु बोलला माझा बहु बोलला
गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा पडरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग निवडलेला आहे। गेल्या 1 वर्षापूर्वी ज्यांचं आकस्मिक निधन झालं आणि यावेळेला आपल्याला त्यांना जड अंतकरणानं वैकुंठवासी कैलासवासी हा शब्द लावावा लागतो असे कैलासवासी छगन भानुदासजी गोरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं सर्व त्यांचा गोरडे परिवार
त्यामध्ये गंगा भागीरथी नंदा छगन गोरडे पत्नी आहेत, श्री भगवान भानुदास गोरडे भाऊ, श्री भाऊसाहेब छगन गोरडे मुलगा, सौ सुवर्णा विजय वाघ मुलगी, सौ कोमल प्रसाद भोसले मुलगी, कुमारी सपना गणेश परभणी मुलगी आणि कुमारी कावेरी छगन गोरडे मुलगी व समस्त गोरडे परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या परिवाराने एक दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर कितीही प्रयत्न केला तरी आपण आपल्या वडिलांच्या आईच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. पण एक अल्पसा प्रयत्न आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आहे तोपर्यंत सेवा आणि गेल्यानंतरची ही सेवा पितृऋणातून उतराई होण्याकरता या परिवाराने आयोजित केलेला आहे. आज कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता आपल्या गावातील सर्व टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट आमचे मित्र हरिभक्तपरायण खंडोबा साहेब यांच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी आहेत. हरिभक्तपरायण गायनाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आपल्या परिसरातील नामवंत गायक आमचे रमेश महाराज आहेत. नामवंत गायनाचार्य आमचे परमित्र हरिभक्तपरायणचे सतीश महाराज आहेत, ज्यांच्यामुळे या ठिकाणी सेवेचा योग आहे, ज्यांच्या दुःखामध्ये आपण यांच्यामुळे सहभागी झालेलो आहोत. असे श्री हरिभक्तपरायण समोरचे साऊंड चालू कर ना बाळा. नाही चालू आहे, चालू 26 तारखेपर्यंत पाऊसच सांगितलेला आहे. तरी मला ज्यांनी कीर्तनाची सेवा दिली आमचे दीपक दादा गणवट सामाजिक कार्यकर्ते आहेत, वारकरी संप्रदायावरती नेत्यांचं ज्यांचं प्रेम आहे, त्यांच्यामुळे हा सेवेचा योग आहे. त्यांनी सांगितलं की महाराज पावसाचं वातावरण आहे, कसं करावं लागेल. त्यांना मी सांगितलं होतं बरोबर 8 वाजता 8:30 वाजता आपण चालू करू, 10:30 वाजता संपू. पण किती नाही म्हणलं तर सकाळच्या कीर्तन 9 वाजता. पण तरी सुद्धा अर्धा 1 तास का होईना आपण सेवेचा हा योग पाहणार आहोत. खरं तर आज विशेष पर्व काळ आहे. आज संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथीचा पर्व काळ. काल संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी होती आणि आज श्री संत सावता महाराजांची पुण्यतिथी. आणि सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्व कालावरती आज यांचं वर्षश्राद्ध आलेलं आहे. निश्चित पुनर्जन्मामध्ये या जन्मामध्ये निश्चित त्यांनी काहीतरी पुण्य केलं असेल. विठाला विठाला. सुंदर नियोजन या गोरडे परिवारानं त्यांच्या चिरंजीवांना केलेलं आहे. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस त्यांनी लावलेली आहे. सर्व गावातील आमच्या भजनी मंडळी सगळे गावकरी बोलवलेले आहेत, गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत. संस्कृतीलाच आहेत का मृदंगाचे वस्तीवरले बरोबर. महाराजही सुंदर वाजवत आहेत. शूटिंगवाले आपल्या घरचे जे आमचे विठोभाऊ यांची मस्त शूटिंग आहे, त्यांचं चॅनल आहे. माझ्यावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे. अनेक कीर्तन आमच्या दीपक दादाने विठोभाऊनी माझ्या गावातही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक सेवा त्यांनी माझ्या घेतलेल्या आहेत. कायम नेहमी सुख दुःखामध्ये असलेली सगळी मंडळी आहे. पण असू द्या, बरोबर आपण जितक्या वेळ तुम्ही बसताल, कारण माझ्यावरती काही छत्री मी काही टेन्शन घेणार नाही. पण जोपर्यंत तुम्ही ऍडजस्ट करून घेताल तोपर्यंत आपण सेवेचा योग पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. दादा याचा थोडा आवाज वाढव. एकच माहिती चालू एवढंच. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वपूर्ण अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातील शेवट गोड कसा झाला याचं महत्वाचं प्रतिपादन केले. खर तर या मृत्यू लोकांमध्ये जो माणूस येणार आहे तो माणूस एक ना एक दिवस जाणार आहे. आवेगा सो जावेगा. राजा, रंग, फकीर, साधू संतांनी क्रांती केली. खर तर पहिली क्रांती संप्रदायामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबा रायनं केली. एवढी क्रांती केली
आज 18 पगड जाती धर्मापैकी सर्व मुलं एकत्रित येतात, कीर्तन करतात, टाळकरी उभे राहतात. हे सर्वात जास्त उपकार आज वारकरी संप्रदायावरती माझ्या माऊली ज्ञानोबारांचे उपकार आहे. माझ्या माऊली ज्ञानोबारांनी एवढा संघर्ष त्या काळामध्ये केला की श्रीसंत शिरोमणी सावता महाराजांना, चोखोबारांच्या पत्नीला श्रीसंत सोयराबाईंना, चोखोबारांना अभंग लिहायला लावणारे संत माझे माऊली ज्ञानोबार आहे. म्हणून आपण काल्याच्या दिवशी एक प्रसिद्ध अभंग म्हणतो. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. एकच टाळी झाली म्हणजे सर्वांना माझ्या माऊली ज्ञानोबाराने एकत्रित केलं. पहिल्यांदा क्रांती कोणी केली असेल तर माझ्या माऊली ज्ञानोबारायना. विठ्ठला विठ्ठला. क्रांती करण्याचं सामर्थ्य या युगामध्ये महाराज म्हणतात, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसानं ठरवलं आपल्याला देव व्हायचं तर माणूस देवही होऊ शकतो. आज विज्ञान एवढं पुढे गेलं, आज माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग, एवढा माणूस आज पुढे गेला. पण अशा एका ठिकाणी आणखीन माणूस पुढे गेला नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत विज्ञान तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, माणूस पुढे जाणार नाही. आणि तो आजचा आपला प्रमुख विषय, त्याचं नाव आहे मरण. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. महाराज म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला रे आला की सत्तेला पाहून यम घाबरत नाही. तुम्ही माझ्याकडे बघत राहा, बसले थोडं भिजताय तर भिजत आजची दिवस, फक्त मोबाईल व्यवस्थित ठेवा. सत्तेला पाहून यम घाबरत नाही. सत्तेला पाहून जर यम घाबरत असता तर आतापर्यंत भारत देशातला एकही पंतप्रधान मेला नसता. 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि सध्या 2025 चालू आहे. फक्त आतापर्यंतचे एकच पंतप्रधान सध्या हयात मध्ये आहेत. काय नाव त्यांचं? बोला की. पावसामुळे भिजली गारठले बोला. फक्त मोदी साहेबच आहेत. मागचे जे होते डॉक्टर मनमोहन सिंग, त्यांचंही निधन झालेलं आहे. म्हणजे सत्तेला पाहून यम घाबरत नाही. तुमचं पद कोणतं आहे त्या पदाला पाहून आणखीन घरी यम घाबरत नाही. 2 नंबर संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा. माझी भाषा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यम नाही धरीत कुणाची प्रतिष्ठा. यम कुणाचीही प्रतिष्ठा धरत नाही. यम असा विचार करत नाही गावामध्ये यांची 50 एकर जमीन आहे, हायवेतच काही जमीन आहे, बँकेमध्ये 10-20 कोटी रुपयाची FD आहे. महाराज म्हणतात, तुमच्या संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. खर तर यमाचे गरीब माणसावर फार उपकार आहेत. यम आणखीन भ्रष्टाचार करीत नाही. सध्या जिकडे तिकडे भ्रष्टाचार चालू आहे. इंद्रापासून तर उंदरापर्यंत भ्रष्टाचार चालू आहे. पण यमाचे उपकार आहेत. यम आणखीन लाच घेत नाही, यम आणखीन रिश्वत घेत नाही. साध्या आपल्या शेवगाव तालुक्याच्या भाषेत यम आणखीन बोला की टेबला खालून घेत नाही. यमाचे उपकार आहेत. यम आणखीन पैसे घेत नाही. यमाने जर पैसे घेतले असते, लाच घेतली असती, रिश्वत घेतली असती तर तुमच्या गावातला आतापर्यंत एकही श्रीमंत माणूस मेला नसता. आतापर्यंत कोणती माणसं मेली असते? गरीब माणसं मेली असते. आणि श्रीमंत लोकांनी यमाला कोरा चेक दिला असता. ही म्हणली असते कोरा चेक आणि आकडा टाक, जेवढे पाहिजे तेवढे तुला घे आणि मी सही करतो म्हणजे. पण आणखीनही संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. 3, तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. विद्वत्ता म्हणजे हुशार. तुमच्याकडे डिग्री कोणती आहे? MPhil आहेत, PhD आहेत, MSc BEd आहेत, BSc BEd आहेत, ऍडव्होकेट आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. तुमच्याकडे कोणती डिग्री आहे? या डिग्रीशी यमाला रमेश महाराज काहीही घेणं देणं नाही. मग तुम्ही कीर्तनकार असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या, कुठेही नामांकित पदवी तुम्ही मिळवलेली असू द्या, यमाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही.
एक तुम्हाला मी 4-5 उदाहरण सांगतो, म्हणजे आजचं कीर्तन तुमच्या लक्षात राहील, कळेल तुम्हाला. विद्वत्तेला आपल्याला आयुष्य किती दिलेलं आहे, म्हणजे दिलेलं किती आहे ठरवून देवाने. हा बघा, ते काय म्हणले चित्रवाली मध्ये आता कोण जगून राहिले, बरोबर. पण काकड्यात उल्लेख आला शतगणिले ते अर्ध रात्र खाय. आपल्याला आयुष्य किती दिलेलं आहे, 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं. पण एक जगामध्ये एक असा माणूस होऊन गेला, त्याचं नाव मायकल जॅक्सन म्हणून होऊन गेलं. तुम्ही ऐकलंय एज्युकेटेड मंडळीने. त्यानं देवाला चॅलेंज केलं की मला 150 वर्ष जगायचं. आयुष्य किती आहे मृदंगाचार्य महाराज, 100 वर्ष. आणि चॅलेंज काय केलं ते बघता त्यांनी, 150 वर्ष जगायचं. शक्य आहे का, शक्य करून दाखवायचं ठरवलं. ते काय केलं, 12 डॉक्टरांची टीम कायम त्याच्या सोबत. मायकल जॅक्सन घरी गेल्यानंतर सर्च करा. दिवसभरामध्ये शरीरामध्ये काय काय बदल होतात, काय चेंजेस होतात, हे डॉक्टरांनी पाहायचं. किती अन्न खायचं, कोणतं अन्न खायचं, कोणतं पाणी प्यायचं, हे लॅब मधून टेस्टिंग करून यायचं, मग त्याने प्यायचं. एखादा अवयव खराब झाला, लिव्हर खराब झालं, किडनी खराब झाली, तर अगोदर पैसे देऊन त्यानं डोनर सुद्धा, अर्थात दाते म्हणतात, ते डोनर सुद्धा तयार करून ठेवले होते. कोणी, मायकल जॅक्सन. जगायचं होतं, बोला की मी हा घे ना बरं तुमच्या. जगायचं होतं 150 वर्ष. पण एक दिवस असा अचानक आला, वयाच्या 51व्या वर्षी अचानक मायकल जॅक्सन निघून गेला. तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही, कितीही डोकं लागलं. आतापर्यंत जे कुणीच केलं नाही ते एका पठ्यानं करून दाखवलं. जे कुणीच केलं नाही. एक उदाहरण सांगतो. हिरण्यकश्यप होऊन गेला, घनघोर त्यांनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हटले तुला, त्याने सांगितलं काय पाहिजे, मला मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं तू तर डीपीवरच आकडा टाकायला लागलास, हे दुसरं सोडून काहीतरी माग. मग त्याने सांगितलं असं आहे का, मला मरण दिवसा नको, रात्री नको. मला मरण घरात नको, दारात नको. मला मरण स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको. मला मरण दिवसा नको, रात्री नको. मला मरण जमिनीवर नको, आकाशामध्ये नको. आणि मला मरण शस्त्राने नको, मला मरण आसराने नको. ब्रह्मदेवाने सगळे वरदान त्याला देऊन टाकले. आता ऐका, माणूस मरताना एक तर घरात मरल, नाही तर दारात मरल. एक तर माणूस मरताना जमिनीवर मरल, नाही तर अहमदाबादला विमानतळावर तिकडं घटना घडली तिकडं मरल. बरोबर का, जमिनीवर मरल, आकाशामध्ये मरल. दिवसा मरल किंवा रात्री मरल. घरात मरल, दारात मरल, पुरुषाकडून मरल, स्त्रीकडून मरल. एखाद्या वेळेला त्याला सुपारी दिली मारायची, एखाद्या बाईला दिली की एखाद्या पुरुषाला दिली. स्त्रीकडून मरल, पुरुषाकडून मरल. नाहीच काही स्त्रीकडून झालं, पुरुषाकडून झालं. एखाद्या वेळेला रानात दारे धरायला गेला, बिबट्याने हल्ला केला, डुकराने हल्ला केला, त्याच्यात तरी मरल. पण त्याने सांगितलं नराकडून नको, मादीकडून नको, पशुकडून नको, प्राण्याकडून नको. एवढा हुशार होता तुला. सगळे वरदान देऊन टाकले. कोणी, ब्रह्मदेवाने. आता त्याने ठरवलं मी मरणार नाही, आणि मरणाला विसरला. आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या नगरीमध्ये दवंडी पिटवली. तुमच्या नजीक बाबळगावात तिकडे दवंडी आहे का प्रकार, आणखी नाही चालू. त्याने दवंडी पिटवली आपल्या गावात. काय दवंडी पिटवली ऐका, ऐका हो ऐका. आजपासून जो कोणी भगवान विष्णूचं नाव घेईल त्याला डायरेक्ट सुळावर, अर्थात फाशीवर देण्यात येईल. दवंडी पिटवली. कोणी केलं का आतापर्यंत डेअरिंग देवाला हे करायची, पण त्याला माहिती आता मी मरणार नाही, माझं कोण काय करू शकणार आहे. दवंडी पिटवली. कोणी देवाचं नाव घ्यायला. समजा आता आपलं इथं कीर्तन चालू आहे वस्तीवर, येवली वस्तीवर, पाऊस येतोय गुरु. आणि नगर जिल्ह्याचे खासदार, त्यांना नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्यांना बातमी कळाली
इथं कीर्तन चालू. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टरनी वरूनच आदेश सोडला. कुठून? अहिल्यानगरवरून. येवली वस्तीवरती कीर्तन चालू आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात माळी आहेत त्यांना गोळ्या घाला. किती जण माळी ठेवते? तुमचं जवळ मी ठेवे की नाही ह्याची मोठी पंचायत. बरोबर आहे की नाही? मरण म्हणल्यावर कोण माळ ठेवायला लागलं? तसाच प्रकार झाला. दवंडी दिली. जो कोणी भगवान विष्णूचं नाव घेईल त्याला फासावर सुळावर देण्यात येईल. कोणी देवाचं नाव घेणार. राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण जायत्या बेणी अशी अवस्था. पण काय झालं? भगवंताला जर काही चमत्कार करायचा असेल आणि एखाद्या माणसाला जर कार्यक्रम दाखवायचा असेल, देव काय लांबचा माणूस निवडीत नाही. पहिलं देव त्याचं घर फोडीतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये हे जेवढे काय उलथापालथ झाले हे काय बाहेरच्यानी केले नाही. हे मग परळी असन, बारामती असन, लक्षात हे घरातच माणसं निर्माण होत असते. मग भगवंताने त्याच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. कोणाच्या पोटी? हिरण्यकश्यपूच्या पोटी. आणि बाळ जसं मोठं झालं बोलायला सुरुवात केली. गुरुकुल परिस्थिती, गुरुकुल पद्धती जुन्या काळामध्ये जशी आबाची संस्था तशी त्या काळामध्ये टाकलं संस्थेत. त्यांनी काय केलं? सगळ्या पोरांना असं जवळ करायचं प्रल्हादाने आणि सगळ्या पोराला शिकवायचं. म्हणा नारायण नारायण नारायण. गुरुजींनी ओळखीलं दावान केरावा एके दिवशी येण्याच्या मार्गावर. याच्या बापाला जर समजलं शाळेमध्ये देवाचं नाव घेते तर याच्या बापाचा आदेश आहे आपल्या नगरीमध्ये देवाचं नाव कुणी घ्यायचं नाही. आपल्या अंगलट येण्याच्या अगोदर आपण त्याला भेटणं गरजेचं. गेले, मुजरा केला, नमस्कार केला, विचारलं कसं काय आमचा प्रल्हाद शाळेमध्ये तुमच्या? अहो म्हणले काय तुमचा प्रल्हाद शाळेत येतो म्हणले आणि सारखं त्याचंच नाव घेतो. त्याचं कोणाचं नाव सांगितलं घ्यायचं नाही. मग अहो सारखं त्याचंच नाव घेतो म्हणले. म्हणले त्याचं तरी कुणाचं घेतो? म्हणले ते तुम्ही म्हणा. मी म्हणलं तर माझा तुम्ही कार्यक्रम करता. म्हणले विष्णूचं नाव घेतो का? म्हणले हो त्याचं घेतोय नारायण. मग समजावून सांगितलं, बदल झाला. ऐका, हत्तीच्या पायाखाली दिलं तरी नारायण नारायण बंद नाही. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तरी नारायण नारायण बंद नाही. डोंगरावरून दरीवरून खाली फेकून दिला तरी नारायण नारायण बंद नाही. राग आला आणि विचारलं, का रे कुठं आहे तुझा नारायण? त्याने सांगितलं, बाबा माझा नारायण कुठं नाही. आपल्या जनरली बीड जिल्हा, नगर जिल्ह्यात एक म्हण आहे बघा प्रसिद्ध. कोणती? बुडतीचे पाय बोला की धावाकडं. आणखीन एक म्हण, याची पायली भरली. हा, याची पायली भरली. आता याचा कार्यक्रम झाला असे आपल्या जनरली ग्रामीण भागात शब्द आहे. त्याने सांगितलं कुठं आहे तुझा नारायण? त्याने सांगितलं माझा नारायण कुठं नाही. रागाला म्हणले खांबामध्ये आहे का? म्हणजे हो खांबामध्ये. खांबावरील लात मारिली दुर्जने स्तंभी नारायणे प्रगटला. जशी त्यानं खांबावरील लात मारली तसं भगवान परमात्म्यानं त्याच्यासाठी एक स्पेशल अवतार घेतला. त्या अवताराचं नाव नरसिंह अवतार. आता ऐका त्याचे वरदान कसे भगवंतांनी मोडले म्हणजे मरण कसं आटळ हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. त्याचं पहिलं वरदान होतं, मला मरण नराकडून नको, मादीकडून नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको. भगवंतानं नरसिंह अवतार घेतला. अर्ध शरीर सिंहाचं घेतलं. इथून वरी सिंह आणि इथून खाली नर. आता लक्षात आलं का तुमच्या? नर नर सिंह. आता मला सांगा स्त्री आहे का पुरुष आहे? स्त्री आहे का पुरुष आहे? नाही. नर आहे का? नर आहे म्हणत अर्ध सिंह आहे, सिंह म्हणत अर्ध नर आहे. चारही वरदान म्हणून जसं भगवान परमात्म्याचं त्यांनी रौद्र रूप पाहिलं तसा धावत धावत बाहेर सुटला. भगवान परमात्मा त्याच्या पाठीमागे आणि बरोबर दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये जाऊन पडला, धरला आणि बरोबर त्याला चौकट मध्ये चौकटीमध्ये धरला. घर नाही, दार नाही, मध्ये धरला. जमिनीवर नाही, आकाशामध्ये नाही, स्वतःच्या मांडीवर धरला. दिवसा नाही, रात्री नाही,
बरोबर सूर्य मावळण्याच्या वेळेला, दिवस नाही रात्र नाही अशा वेळेला धरला आणि देवाकडं मारायला काहीच नाही, बंदूक नाही, तलवार नाही, गदा नाही, सुदर्शन चक्र नाही. त्याने सांगितलं होतं शस्त्राने नको, अस्त्राने नको, भगवंतानं स्पेशल नख आतापर्यंत कुठल्या शस्त्रामध्ये आले नाही आणि कुठल्या अस्त्रामध्ये येत नाहीत. आणि टरा टरा हिरण्यकशिपू फाडला. तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. विठाला विठाला विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. कितीही हुशार तुम्ही असू द्या. आवेगा सो जावेगा, राजा रंग फकीर. कबीर महाराज म्हणतात तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. ज्या गावावरून तू आला त्या गावाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. इथे काही साधे माणसं येऊन नाही गेले. येते ना इवरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं भगवान परमात्म्याचे अवतार राहिले नाही. कीर्तन संपवायचे त्याला मला सांगा बरं कधी संपवायचं म्हणून. तुम्ही सांगितलं तरी चालेल. मला मी सिक्युरिटी मध्ये, मला काय अडचण नाही. बरोबर भगवान परमात्म्याचे सुद्धा अवतार राहिले नाही. मग मला सांगा जिथं देवाचे अवतार राहिले नाही तिथं अवतारले राहतील. होय, जिथं देवाचे अवतार राहिले नाही तिथं अवतारले राहतील नाही. नाथ महाराज म्हणतात घडो घडो काळ वाटयाची पारे, वाटयाची पारे, घडो घडी काळ वाटयाची पारे, घडी काळ वाटयाची पारे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला तुमची काळ वाट पाहतोय. याचं कधी आवरतंय आणि याला मी कधी घेऊन जातोय. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. सूर्य ज्यावेळेला सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो, तसा हा सुद्धा सूर्य सकाळी उगवला रे उगवला की हळूहळू मावळतीला जाणार आहे. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. आपण या मृत्यू लोकातले पाहुणे आहेत. जसं आपण या गोडे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झाला, आपण पाहुणे. आता कार्यक्रम आटोपला की काही मंडळी 10-20 दिवस इथं राहणार आहे. बरोबर आहे. किती दिवस राहणार? 2 तास. कार्यक्रम आटोपला की निघून चालले. तसं आपण या मृत्यू लोकातले पाहुणे आहेत. त्या लेखकाने सांगितलं तू यहाँ मुसाफिर है, बेकरार पाणी है, 4 दिन की तेरी महिमा, तेरी जिंदगानी है. जाणं तर प्रत्येकाला आहे, पण जीवनाचा सुरुवात कशी असावी, जीवनाचा मध्य कसा असावा आणि जीवनाचा शेवट कसा असावा. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनातला शेवट अभंगाच्या पहिल्या चरणात. सेवक तो भला, 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 सेवक तो भला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काही केलं तर पाऊस येणारच आहे. ठरलेलं पावसाळ्यात पाऊस नाही येणार तर काय करणार. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि विशेष म्हणजे माझा पायगुण चांगला आहे. मी ज्या गावात त्या गावात पाऊस येते. आता मागे किती दिवस पाऊस नव्हता. बरोबर आहे.
काही लोक म्हणतात चांगला महाराज, काही लोक म्हणतात नाही पांढरे पाहिजे महाराज लोक, तसं काही चांगला पाय घेऊन घेऊन आले. आपला कार्यक्रम जेवढा महत्वाचा तेवढा पाऊसही आपल्याला महत्वाचा. विठाला विठाला तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनातला शेवट गोड झाला. काही काहींच्या जीवनातला सुरुवात चांगली झाली, पण काही काही माणसाच्या जीवनातला शेवट गोड झाला असं नाही. बरं खरं सांगा, सुरुवात चांगली असावी की शेवट चांगला असावा? क्षेत्रवाले बाबांना विचारू, शेवट चांगला, ते म्हणजे शेवट चांगला. आपल्या मेन माणसाला विचारू, प्राध्यापक दादा काय सुरुवात काय असावी? सुरुवात चांगली असावी की शेवट चांगला असावा? तिने दोन्ही दोघे हात ठेवलाय बरोबर, त्यामुळे दोन्ही बी चांगला असा. विठू भाऊ काय चांगला असा? दोन्ही बी चांगला असं, म्हणजे दोन्ही कोण मी फॉर्म भरला दोघांनी, बरोबर आहे असं बरोबर ऍक्युरेट उत्तर दिलं, ह्यांनी बी उत्तर दिलं. काहींची सुरुवात चांगली झाली पण काहीचा शेवट चांगला झाला नाही, काहींची सुरुवात वाईट झाली पण काहीचा शेवट चांगला झाला, असे अनेक उदाहरण. धृतराष्ट्र होऊन गेला, त्याची सुरुवात चांगली झाली, 100 पोरं होती, 100 हत्ती घोडे लवाजमा ऐश्वर सगळं त्याच्याकडे होतं, सुरुवात चांगली होती. पण सख्या भावाचे पोरं, ज्याला भावाचे पोरं म्हणजे आपल्याकडे कोण म्हणतात? पुतणे म्हणजे माझे पुतणे, छत्रपती अलीकडे असं, माझे सख्खे पुतणे कधी मरतील आणि माझ्या पुतण्यांची संपत्ती माझ्या पोराला कधी होईल याचा विचार धृतराष्ट्राने केला. भावाची पोरं म्हणजे बरोबर आहे, मी बोलतो उत्तर बरोबर आहे, पुतणे. भावाची पोरं म्हणजे पुतणे, माझे पुतणे मरावा. बघा विचार काय केला, माझे पुतणे मरावा आणि पुतण्यांची संपत्ती कोणाला यावं? माझ्या पोराला यावं. खरं तर आपण नेहमी ऐकलेलं आहे, पोरं इकडे तुम्ही ऐकलं माझ्याकडे बघा जरा, पावसाकडे टाका खायचं नाही. देवाचं गावाचं भावाचं कधी खाऊ नये, देवाचं गावाचं भावाचं खायचं. सख्खे पुतणे मारावा, पुतण्यांची संपत्ती माझ्या पोराला व्हावी हा विचार धृतराष्ट्राने केला. 100 पोरं होते ऐका, पण महाभारताचं युद्ध सुरुवात झालं आणि युद्धाला सुरुवात झाली, 100 पोरं एकट्या भीमाने मारले. किती पोरं? 100 एकट्या भीमाने मारले. ऐका सुरुवात चांगली पण शेवट ऐका. 100 पोरं एकट्या भीमाने मारले आणि धर्मराजा गादीवर बसला. धर्मराजा गादीवरती बसला. विठाला विठाला माझ्या बघा म्हणजे सुरुवात आणि शेवट कळेल. धर्मराजा गादीवरती बसला आणि जेवायला बसला. कोण? धृतराष्ट्र. पोरमिल आणि ज्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवला, ज्यांच्या मरण्याची वाट पाहिली, त्यांच्याच घरी राहण्याची वेळ धृतराष्ट्राला आली. म्हणून कोणाची वेळ आणि काळ कसा बदलल हे सांगता येत नाही. म्हणून तरुणपणाची ताकद जरा जपून वापरायची. चलता चलता कुत्र्याला लात मारी, कोणाला बी दम दी, व्याजाने पैसे दी, जर एखाद्यानं दिले गरीबाने वापस तर पुन्हा त्याला आणखी हानी मारी. तरुणपणाची ताकद जरा जपून वापरायची. चांगला चांगल्याचा कार्यक्रम भगवंतांनी केलेला आहे.
ज्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवला त्यांच्या घरी राहिला. आणि धृतराष्ट्र जेवायला बसला की भीम गदा घेऊन यायचा. हाय का बघा. आणि पहिला शब्द वापरायचा आंधळ्या. आमच्या मरण्याची वाट पाहिली. द्रौपदीचं वस्त्र हरून तू रोखू शकला नाही, पण आज अशी परिस्थिती आली, आमच्या घरच्या भाकरी खाण्याची वेळ आज तुझ्या राहिली. हे तुझ्या ताटामध्ये जे वाढलेलं आहे ते अन्न नाही, तर तुझ्या दुर्योधनाचं रक्त आहे, मांस आहे, दुःशासनाचं. बाप जेवायला बसला, पोरगा कसा मारला हे जर बापाला सांगितलं तर कुठला बाप जेवण करेल? हो, जेवल का बाप? जेवणाच्या ताटावरून उठावं. 2 दिवस भारत देशाचा सम्राट जेवला नाही. धर्मराजाने विचारलं, काका 2 दिवस झाले तुम्ही जेवायला आले नाही, कारण काय? त्यांनी कारण सांगितलं. अरे म्हणले धर्मा, मी जेवायला बसलो की भीम येतो आणि रोज एका पोराचं घरानं मला सांगतो, हा असा मारला, तो तसा मारला, असं म्हटल्यानंतर मला जेवण जात. लगेच आवाज दिला धर्मराजाने, इकडे ये भीमा, हे आपले चुलते, हे आपले काका आहेत. जेवण करत असताना आपल्या चुलत्याला वाईट बोलू नको, हा माझा आजपासून तुला आदेश आहे. भीमाने सांगितलं, दादा आजपासून तुमच्या आदेशाचं पालन होईल. भीमाने उलट डोकं लावलं. भीमाने विचार केला, आपल्या भावाने काय सांगितलंय, जेवताना वाईट बोलायचं नाही, जेवण करायच्या अगोदर 15 मिनिटं काय अडचण आहे? बसला वापस कोळ राहायचं असं काय होत. जेवण करायच्या अगोदर 15 मिनिटं काय अडचण आहे? भावाने काय सांगितलंय, जेवायला बोलायचं नाही. याने उलट डोकं लावलं, जेवायच्या अगोदर काय अडचण आहे? म्हातारं जेवायला निघालं की हे वाटतच, अरे अरे सांग का कसा मारला दुर्योधन, जागेवर पंक्चर होईल. 3 दिवस पुन्हा भारत देशाचा सम्राट जेवला नाही. आणि विचार केला, हत्ती, घोडे, लवाजमा, ऐश्वर्य सगळं माझ्याकडे होतं, पण आज कुत्र्यासारखी अवस्था आज माझी झाली. माझी सुरुवात कशी होती, पण आज माझी अवस्था कशी झाली. आता आपल्याला राहायचं नाही. आधीच डोळ्याने अंध दिसत नाही. एका महालाच्या बाहेर निघाला, घनदाट अरण्यामध्ये जाऊन पोहोचला. त्याचं दुर्दैव असं की ज्या अरण्यामध्ये जाऊन पोहोचला त्या अरण्याला लागला वनवा, आणि त्याच वनव्यामध्ये भारत देशाचा एकेकाळीचा सम्राट धृतराष्ट्र जाग्यावर जळून भस्मसात झाला. हा भारताचा इतिहास आहे. सुरुवात कशी झाली? सुरुवात कशी झाली सांगितलं, पण मला सांगा शेवट कसा झाला? फार भयंकर झाला. काहींची सुरुवात चांगली होती, पण मध्यंतरी बिघडली. परीक्षित राजाची सुरुवात चांगली झाली. आईच्या गर्भामध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं, सुरुवात चांगली झाली. आतापर्यंत गर्भामध्ये असताना देवाचं दर्शन कोणालाच घडलं नाही, पण परीक्षित राजाला घडलं. पण मध्यंतरी बिघडलं. मध्यंतरी काय बिघडायला झालं? भीमानं जरासंध नावाचा राक्षस मारला. माझ्याकडे पहा. आणि राक्षसाचा मुकुट आपल्या घरी आणून ठेवला. ऐका बरं का एवढं उदाहरण. आणि परीक्षित राजानं तो मुकुट आपल्या डोक्यात घातला आणि शिकार करायची त्याला इच्छा उत्पन्न झाली. म्हणून टाळकऱ्याला माझी विनंती, एकमेकांच्या टोप्या घालताना विचार करायचा, ही टोपी नेमकी कोणाची? डोक्यात मुकुट घातला आणि शिकार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. शिकारीला गेला. कोण? परीक्षित राजा. ज्या अरण्यात शिकारीला गेला, श्रमे नावाचे ऋषी तपश्चर्या करीत होते. ऐका, आणि याला तहान लागली. त्या ऋषीला विचारलं, पाणी कुठं भेटलं? ते तपश्चर्यामध्ये. बोलत नाहीत. राग आला. मेलेला सर्प साप असा बाणानं उचलला आणि ऋषी महाराजांच्या गळ्यात टाकून दिला. गेला नाही. काही छोटे मुलं तिथं खेळत होते, पळतच गेले. त्यांचा मुलगा शृंगी त्यांना सांगितलं
की कोणीतरी तुमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलं. तो मुलगाही तेजस्वी हातामध्ये कमंडलूचं पाणी घेतलं आणि सांगितलं, ज्या कोणी नराधमानं माझ्या वडिलांची मस्करी केली असेल, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेल्याला सर्प टाकला असेल, 7 दिवसाच्या आत त्याचा सुद्धा मृत्यू सर्पदंशाने होईल. श्राप देऊन टाकला. जुन्या काळामध्ये आशीर्वादही खरा व्हायचा आणि श्रापही खरा व्हायचा. त्याचे 2 कारण. आशीर्वाद द्यायला जप लागत होत आणि श्राप द्यायला तप लागत. आशीर्वाद द्यायला काय जप आणि श्राप द्यायला तप. आता जपही राहिलं नाही आणि आता तपही राहिलं नाही. उलट आपण जरी म्हणलं ना एखाद्याचं कल्याण होईल, त्याचं कल्याण तर नाही होईल, त्याची उलट भिवंडी होती बघा. म्हणून आपण आशीर्वाद देत नाही तर कोणाला श्राप देत नाही. लागतच नाही तर कामाचं काय. मी देऊन पाहिलं होतं एका माणसाला आशीर्वाद 4-5 महिन्यापूर्वी. तब्येत बिघडली त्याची, भेटायला गेलो. मला कस काय तब्येत, बरं वाटायला म्हणलं. मी म्हणलं काय नाही, ठणठणीत होता म्हणलं तुम्ही, पहिल्यासारखे होता. मेलं ते परवा दिवशी म्हातारं. म्हणजे महा आशीर्वाद लागला त्याचा कार्यक्रम झाला. बरोबर की नाही. आशीर्वाद लागत नाही, आमचा श्राप लागत नाही. बीड जिल्ह्यामध्ये गहिनीनाथ गडावरती श्री संत वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज होते. एकदा मुखातून शब्द निघाला रे निघाला की पुन्हा शब्द वापस येत नव्हता. याला म्हणायचं तप. आणि आशीर्वाद दिल्यावर आशीर्वाद खरा होतो, याला म्हणायचं जप. विठाला विठाला. त्या मुलाने श्राप दिला, 7 दिवसाच्या त्याचाही मृत्यू सर्पदंशाने होईल. मग आता करायचं काय. ऋषी महाराजांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं की अरे ज्याला श्राप दिला तो साधा नाही, परीक्षित राजा. त्याला जाऊन सांग उद्धाराचं काहीतरी साधन करेल. म्हणून जाऊन सांगितलं, माझ्या वडिलांची मस्करी केली, मी तुम्हाला श्राप दिला, 7 दिवसाच्या आत तुमचा मृत्यू सर्पदंशाने होईल. मग 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. सुरुवात चांगली झाली, मध्य वाईट झाला, पण शेवट चांगला झाला. काही जणांची सुरुवात वाईट झाली. आजमेळ वेश्येच्या घरी राहिला, सुरुवात वाईट झाली. वेश्येपासून मुलगा झाला, मध्यही वाईट झाला. पण त्या मुलाचं नाव त्यानं चांगलं ठेवलं, नारायण ठेवलं. काय नाव ठेवलं? नारायण. आणि अंतिम समयाला ज्या वेळेला आजमेळ धरणीला पडला आणि आपल्या मुलाला त्यानं आवाज दिला, नारायण नारायण. जसा नारायण नारायण आवाज ऐकला तसं भगवान परमात्माच उद्धार करायला निघाले. लक्ष्मी मातेने हात धरला कुणीकडं. म्हणले आमंत्रण आलंय, नारायण नारायण नाव चालू आहे, जावं लागेल उद्धार करायला. लक्ष्मीने सांगितलं तुम्हाला काही कळतच नाही. नारायण नारायण नाव ते तुमचं नाही घेत, ते त्याच्या पोराचं घेत. लक्ष्मी मातेने असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं, अगं लक्ष्मी, नारायण नाव अगोदर माझं आहे का त्याचं? कोणाचं आहे अगोदर? अगं माझं नाव आहे. आणि मग त्याचाही उद्धार करून घेतला. सुरुवात वाईट, मध्य वाईट, पण शेवट चांगला. पण आमच्या तुकाराम महाराजांची सुरुवात चांगली. येताना नामदेव महाराजांचा अवतार, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा येत नव्हते. देवाने सांगितलं, महाराज जा, गाथा लिहा, लोकांचा उद्धार करा, भजन करा. महाराज म्हणले जातो, पण चौघाच्या खांद्यावरती येणार नाही, न्यायला तोला यावं लागेल. सुरुवात चांगली झाली, करार देवाशी केला. महाराज मृत्यू लोकात आले, अखंड भजन केलं. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे देवत, माझ्या मनाला गोछंद, नित्य गोविंद गोविंद. सगळं कार्यक्रम आटोपला आणि आता निघायची वेळ आली. देव न्यायला येणं. मोठे माणसं येत नसतात. मोठ्या माणसाला सारखं त्यांना आठवण करून द्यावं लागत. आमदार आले, खासदार आले गावात, आमदार खासदार गावात जर आले, काही जर एखादा शब्द दिला इलेक्शनच्या टायमाला, तर सभा मंडप देऊ, हे देऊ, ब्लॉक टाकून देऊ, ग्रामपंचायतीचं काम करून देऊ, तर निवडून आल्यानंतर ते विसरत. मग त्यांना हे गावातले आपले जे पुढारी असते त्यांना ते आठवण करून द्यावं लागते, साहेब तुम्ही म्हणले होते असं असं देऊ. आणि मग त्यांच्या स्मरणात येते. महाराज मृत्यू लोकात आले, पण देव विसरला न्यायला. मग महाराजांनी देवाला एक पत्र पाठवलं काकड्यामध्ये, तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. मूळ मला पाठवा. मूळ म्हणजे काय?
मूळ हा शब्द जुन्या काळातल्या महिलांना कळेल, आज नाही कळणार, आज व्हॉट्सअपला आले काय केलं की बाहेर तेवढं काय असं होतं, पण मूळ शब्द हा जुना. महाराज म्हणतात तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. नंतर महाराजांनी अभंगलीला गरुडाची पायी देवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. आणि मग महाराज भगवान परमात्म्याचा तुकोबारांचा निरोप भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचला आणि भगवान परमात्मा साक्षात देऊला आले. चला म्हणले महाराज मी तुम्हाला घ्यायला आलो. आणि मग महाराजांनी सांगितलं देवा थांब, सगळ्या गावात विचारतो माझ्यासोबत कुणाला यायचं, यायचं का म्हणले कोणाला माझ्यासोबत. लोक म्हणले येडा झाला म्हणले. तुकोबाराय म्हणले मला आज वेडा म्हणताल पण एक दिवस असा येईल धन्य मानविल इहलो किलो का भाग्य मी तुका देखलिया. स्वतःला भाग्यवान समजतात की एक दिवस असा येईल की आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं असं बोलतात. आणि मग सगळ्या लोकांना हात जोडले महाराजांनी येतो म्हणले आता आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम शेवटची विनावाणी शेवटची विनावाणी संताचनी परिसावी विसरतो न परावा माझा देवा विसरतो माझा देवा माझा देवा. महाराज म्हणतात की तो झाला शेवट हा गोड. काय गोड महत्वाचं बोला की शेवट. महाराज म्हणतात झाला शेवट हा गोड देवे पुरविले कोड झाला शेवट हा गोड. महाराज म्हणतात माझा भगवान परमात्मा मला न्यायला आला आणि मी आता निघालो माझ्या माहेराला. आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा विठोबा रखुमाई जय शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. आज यांच्या वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं गोरडी परिवारामध्ये 1 वर्षापूर्वी आकस्मिक निधन झालं आणि वडिलांचं आकस्मिक जाणं हे त्यांच्या कुटुंबाला पोरकं करून गेलं. खर तर शाळेमध्ये निबंध आला माझी आई. कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं माझी आई. जेवढं कौतुक आईचं झालं तेवढं कौतुक बापाचं कधी झालेलं नाही.
बरेचसे लोक म्हणतात आईचं प्रेम फार असतं आपल्या बाळावरती. देवकी मातेचे 6 मुलं मारले. किती मुलं मारले? 6 मुलं मारले. आकांत करताना आपल्याला देवकी माता दिसेल, पण धोधो धोधो पावसामधून टोपलेमध्ये घेऊन जाणाऱ्या यमुना मैयाच्या पुरातून घेऊन जाणाऱ्या वसुदेवाचं प्रेम कुठं कमी अगोदर मला ते सांगा. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. सगळे अयोध्यामध्ये हाहाकार उडाला. हे राम हमारे छोड़ के बन मत जाओ. हे राम हमारे छोड़ के बन मत जाओ. सगळे अयोध्या शोकामध्ये उडाले. सुमित्रा माता आकांत करताना दिसेल, कौशल्य माता ही दिसेल, पण पुत्र वियोगानं दशरथ राजानं आपला देह सोडून दिला. त्या दशरथ राजाचं प्रेम कुठं कमी अगोदर मला ते सांगा. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम जर आपल्यावरती कोण करत असेल तर तो म्हणजे आपला बाप करू. ब्लॅकमेल इमोशनल करणं हा माझा काही व्यवसाय नाही, पण आजचा तो दिवस आहे. आई आपल्या बाळाला कडेवर बसवते. त्याचं कारण देखील दादा, आई आपल्या बाळाला कडेवर बसवते याचं कारण, जे मला दिसतं ते माझ्या लेकरानं पाहिलं पाहिजे म्हणून आई आपल्या बाळाला कडेवर बसवते. पण वडील आपल्या बाळाला कडेवर बसवत नाही, तर वडील आपल्या बाळाला खांद्यावर बसवतात. त्याचं कारण असं आहे, जे मलाही दिसत नाही ते माझ्या या लेकरानं पाहावं म्हणून वडील आपल्या बाळाला खांद्यावर बसवत असतात. आईपेक्षा काकणवर जास्त प्रेम जर कोण करत असेल तर तो म्हणजे आपला बाप करतो. कडी वागवोनी भार खांदी, कडी वागवोनी भार खांदी, कडी वागवोनी भार खांदी, कडी वागवोनी. बाप कडी जोडीले पुरात ओढी, कडी वागवोनी भार खांदी, बापुली कुरवंडी वाळवोनी. बाप कडी जोडीले पुरात ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी. आपल्या घराचा पाया जर कोण असेल तर तो पाया म्हणजे आपले वडील असतात, आणि आई त्याच्यावरती कळत असते. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल. बाप जीवनामध्ये कधीच रडत नाही, पण 2 वेळेला एकदा बाप रडतो. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. कधीच न रडणारा बाप. विशेष करून महिला मंडळ फार भाग्यवान आहे. वडिलांचं प्रेमच जर तुम्हाला पाहायचं असेल तर पुरुषांना जास्त किंमत नाही, पुरुषांना जास्त प्रेम मिळत नाही. वडिलांची किंमत, वडिलांचं प्रेमच जर तुम्हाला पाहायचं असेल तर महिला मंडळाला विचारा. कधी न रडणारा बाप, स्वतःची पत्नी गेली तरी न रडणारा बाप, स्वतःचा भाऊ ऍक्सिडेंट मध्ये गेला तरी न रडणारा बाप. पण एकुलती एक मुलगी ज्या वेळेला
त्या मुलीला पाहुणे पाहायला येतात. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध ती भाग्यवान आहे की त्यांना 3 मुली, एक मुलगा. एकुलत्या एक मुलीला, तिन्ही मुलीला पाहुणे पाहायला येतात आणि पाहुणे पसंत करतात आणि संध्याकाळी फोन करतात की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. मुलगी पसंत आहे, पाहुण्याने होकार कळवणं आणि लग्न होईपर्यंत अर्धी भाकर कमी खाणारा कोण, तो म्हणजे आपला बाप. त्यावेळेला एकदा रडतो आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेला वाटी लावण्याच्या वेळेला वाजंत्री मंडळी मारुतीच्या मंदिरासमोर त्या लेकीला घेऊन येतात. रबने बना दी जोडी दुल्हन हम ले जाएंगे, गाडी सजवलेली आहे आणि तिथपर्यंत त्या मुलीला घेऊन येतात. बाबुल की दुआली तिच्या जाती लाडाची लेक आज सासरी, असे विविध प्रकारचे गाणे वाजवले जातात. आणि त्यावेळेला मुलगी सर्वांच्या पाया पडते, पण एका व्यक्तीच्या पाया न पडता त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पडते, ढसा ढसा रडते, हंबरडा फोडते. ती व्यक्ती म्हणजे त्या मुलीचा बाप असतो. त्यावेळेला मुलगी रडते हे नवल नाही, त्यावेळेला मुलीचा बाप रडतो हे जगातलं सर्वात मोठं नवल. म्हणून बापाला रडवण्याची ताकद या विश्वाच्या पाठीवर मुलीमध्ये. मुलीच्या लग्नासाठी अहोरात्र कष्ट करणारा कोण असेल तो म्हणजे आपला बाप आहे, आपले वडील आहे. एखाद्या माणसाला विचारा का हो, 20 लाख रुपये तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च केले, हायवेची जमीन आपण विकली, प्लॉट विकला, शेवगाव मधला का विकला, एवढा खर्च का केला मुलीच्या लग्नामध्ये? बापाचं उत्तर आहे, महाराज परत कष्ट करी, परत माझी जमीनही मिळवी, हो द्या खर्च महाराज, पण माझी ताडी तिकडे सासरी आनंदात आहे, तिच्या आनंदात माझा आनंद आहे, असं म्हणणारा कोण आहे तो म्हणजे आपला बाप आहे. आई गेली की प्रेम संपलं आणि बाप गेला की तुमचा आधार संपला. आईने फक्त जवळ घेऊ द्या आणि असे डोक्यावरून घेऊन कडाकडा बोट मोडू द्या, आणि बापाने फक्त जवळ घेऊ द्या, कौतुकाची पाठीवरती थाप टाकू द्या. टाटा बिर्लाच्या शाबासकीत एवढं प्रेम नाही, एवढं बापाच्या शाबासकीत प्रेम राहतं, एवढं ध्यानात ठेवा. आई गेली, प्रेम गेलं, बाप गेला, तुमचा आधार गेला. म्हणून जीवनामध्ये आईचं पात्र आणि वडिलांचं पात्र अत्यंत महत्वाचं. गेल्या 1 वर्षापूर्वी यांचं आकस्मिक निधन झालं आणि हा सर्व परिवार पोरका झाला. जाणं तर प्रत्येकालाच, आवेग असो ज्यावेगा जाणं प्रत्येकालाच. तुम्हाला आतापर्यंत मी सगळे उदाहरण देऊ सांगितलेले, पिता राहायला कोणीच आलेलं नाही, जाणं तर प्रत्येकाला आहे. पण यांचंही आकस्मिक निधन झालं. पण आजही ज्या गावाला ते गेले असतील, ज्या ठिकाणी अशा गावाला गेले, परत लाखो रुपये जरी खर्च केले तर तरी पाहायला मिळणार नाही. गए हुए कभी आते नहीं, पण हमेशा उनकी याद रुलाती है. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. एक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. उस वक्त कहा थे हम, जहां तुम चले गए. गेले माणस, सर्व गाव त्यांना दाजी नावानं हाका मारत होतं. पण गेल्या 1 वर्षापूर्वी त्यांचं आकस्मिक निधन झालं. ज्याही ठिकाणी असतील भगवान परमात्माने त्यांच्या पायापाशी त्यांना जागा पोहोच करेल. म्हणून आज या ठिकाणी वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं सर्व गोरडे परिवाराला मनोभावे वंदन करतो. आमचे दीपक दादा गणवट यांच्या माध्यमातून या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आबांच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी असतील, आमचे रमेश महाराज असतील, आमचे सतीश महाराज असतील, गोड अशी मृदंगाचार्य महाराज, आमचे विठोबा असतील,
सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने श्रद्धांजली म्हणून आज विशेष पर्व काळे श्री संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी. नामदेव महाराजांनी खूप असं सुंदर वर्णन केलं सावता महाराजांचं. धन्य ते आरण रत्नाची तिखाण, जन्मला निधान सावता तो सावता सागर, प्रेमाची आगर. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धारीला माळियाचा. म्हणून सर्वांनी भजन करूया. सर्वांनी दोन हात वर करा. वारकरी संप्रदायाची हरी तुकाराम 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 तुकाराम.